नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. आज आपण बघतोय की क्लीनअप घरच्या घरी क्लीनअप कसं करावं आणि क्लीनअप म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला कुठेतरी फंक्शनला जायचं आहे, एखाद्या कार्यक्रमाला जायचं आहे किंवा कोणाच्या घरी जायचं आहे, तर आपण चेहरा आपला डल दिसतोय खूप. तर चांगले कपडे घातल्यावर चेहरा पण छान दिसायला पाहिजे ना. तर अशा वेळेला आपण घरच्या घरी पटकन क्लीनअप करू शकतो आणि ते कसं करायचं त्याची मेथड मी सांगते. आणि त्याच्या अगोदर मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे की क्लीनअप आणि फेशियल ह्याच्यामध्ये फरक काय आहे. तर ह्याच्यामध्ये मेथड सगळी सेम आहे. फक्त क्लीनअपला आपण स्क्रबिंगनंतर जो मसाज एक लाईट मसाज देतो आणि तो जेलचा देतो. का जेलचा देतो की आता आपल्याला संध्याकाळी बाहेर जायचं आहे किंवा एखाद्या पार्टीला जायचं आहे, फंक्शनला जायचं आहे आणि अशा वेळेला जर आपण ऑइल मसाज केला तर ते ऑइल बाहेर येतं, तुमचा मेकअप नीट बसणार नाही आणि तुमचा सगळा चेहरा ऑइली ऑइली दिसेल आणि त्यामुळे मग म्हणजे तो छान दिसणार नाही. म्हणून मग आपण एक जेलचा मसाज देतो. जेलचा मसाज दिल्याने ऑइल बाहेर येत नाही पण चेहरा चांगला दिसतो. आणि फेशियलमध्ये हाच मसाज फुल एखादं ऑइल किंवा क्रीम घेऊन हा मसाज केला जातो. पार्लरमध्ये केलं तर फुल बॅक आणि फ्रंटला पण एवढा फुल केला जातो आणि त्यामुळे तुम्हाला खूप म्हणजे खूपच रिलॅक्स वाटतं. तर अशा वेळेला तुम्हाला जर रिलॅक्स व्हायचं असेल तर पार्लरमध्येच जाऊन फेशियल करा आणि जर असं घरगुती पाहिजे असेल तर आपण फक्त गळा आणि चेहऱ्याला मसाज करू शकतो, आपण त्या बॅकला मसाज करू शकत नाही. त्यामुळे फेशियल आणि क्लीनअपमध्ये हा फरक आहे. पटकन आणि क्लीनअप हे दर 15 दिवसांनी घरी तुम्ही करणार आहात तर दर 15 दिवसांनी क्लीनअप हे करा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यात खूप फरक दिसेल, खूप म्हणजे खूप फरक दिसेल. आता आपण बघूया क्लीनअप कसं करायचं. बघा, चेहऱ्याला आता मी दूध लावून घेते. हे कच्चं दूध आहे आणि त्याच्यामुळे छान क्लिन्झिंग होतं तुमचं आणि चेहरा मऊ पण छान राहतो. त्यामुळे हे सगळं आपण सगळीकडे डोळ्याला सगळीकडे लावून घेणार आहोत. हे कच्चं दूध लावल्यामुळे तुम्ही रोज जरी म्हणजे आपण दूध तापवतो सकाळी त्यावेळेला कच्चं दूध थोडंसं एक हात चमचा लागतं, एकाच चमचा काढून ठेवलं दूध आणि सगळ्या चेहऱ्याला लावलं ना आंघोळीच्या आधी एक अर्धा तास आणि नंतर आंघोळ केली तर खूप छान तुमची स्किन होईल, ग्लो पण करेल आणि क्लीन स्वच्छ राहील अशी. सगळीकडे लावून घेतलं आहे मी. आता हे थोडा वेळ मी 1-2 मिनटं त्यांनी हे चोळून घेते. ते जरा मुरलं म्हणजे मग ते मी स्वच्छ धुवून टाकणार आहे. हे बघा, असं लावलं ना तरी कॉटनला बघा असं थोडंसं काळं काळं निघालं, त्यामुळे चेहरा स्वच्छ होतो. आता मी हे स्क्रबसाठी आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं, त्यात थोडं दही घातलं आहे मी आणि ते सगळं मिक्स करून मी चेहऱ्याला लावून घेते. तांदळाचं पीठ नेहमी खरखरीत असतं त्यामुळे त्यांनी खूप छान स्क्रब होतं. म्हणजे तुम्हाला अगदी बाहेर जायची काही स्क्रब वगैरे आणायची गरज नाही आहे. त्यामुळे त्यांनी करा किंवा टॉमॅटोवर पिठी साखर टाकून त्यांनी पण करा किंवा पिठी साखर जर तुमची साखर बारीक असेल तर पिठी साखर करायची गरज नाही, ती साखरच टाका टॉमॅटोवर आणि त्याच्यात टॉमॅटोनी करा. टॉमॅटोमुळे पण टॅन निघतं पूर्ण चेहऱ्याचं आणि खूप छान होते स्किन टॉमॅटोमुळे. जर तुम्ही उन्हात जाऊन आला तुम्हाला वाटलं चेहरा काळवंडला आहे तर तुम्ही टोमॅटोचा रस थोडासा लावला चेहऱ्याला 5 मिनटं 5-10 मिनटं आणि चेहरा धुवून टाकला तरी चेहरा स्वच्छ आणि चांगला होतो. तर हे बघा, स्क्रब करताना नेहमी कसं करायचं, इथे नेहमी ब्लॅक हेड्स असतात त्यामुळे इथे चांगलं सोडायचं. गालाला हळूवार घ्यायचं कारण गालावर काय ब्लॅक हेड्स नसतात, फक्त आपल्याला डेड स्किन काढायची असते. स्क्रबनी पूर्ण आपली डेड स्किन म्हणजे असते जमा झालेली ती निघते. म्हणून गालाला हळूवार हाताने असं गोल 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 फिरवायचं. इथे ओठांच्या वर, नाकाच्या इकडे जरा जास्त असतात ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स, त्यामुळे नाकाला जरासा जोर लावायचा आणि नाकाला असं घासायचं.
कपाळाला किंचित जोर लावला तर चालतो, कारण कपाळाची स्किन तुम्ही बघा असं कपाळाला कडक असते स्किन, त्यामुळे स्किनचा लेअर थोडासा थिक असतो, त्यामुळे कपाळाला थोडासा जोर लावला तरी चालतं, उलट छान वाटतं जोर लावला की. असं एक साधारण 2 मिनटं स्क्रब म्हणजे असं चोळायचं. हे करताना मानेला पण करायचं, लक्षात ठेवा, नाही तर मान तुमची काळी दिसेल. आता बघा साधारण 50-60 नंतर जास्त ब्लॅक हेड्स किंवा असं येत नाही, व्हाईट हेड्स. हे सगळं साधारण 25, 20, 25, 30पर्यंत असतं, नंतर हळूहळू कमी होतं. हे बघा आता छान झालेलं आहे. आता पाण्याने तुम्ही पुसून घ्या किंवा घरीच करताय म्हटल्यावर तुम्ही धुवून टाकू शकता. आता हे मी धुवून टाकते. हे बघा चेहरा मी स्वच्छ केला आहे. इतका सॉफ्ट लागतोय ना हाताला, खूप छान लागतोय, हाताला सॉफ्ट लागतोय. आणि चेहरा क्लीन पण खूप झाला आहे, कारण डेड स्किन निघाल्यामुळे चेहरा छान क्लीन आणि छान वाटतो. जरी स्क्रब तुम्ही केलं ना अधूनमधून तरी. ज्यांना, आणि मला एक सांगा की ज्यांना हे आहे स्कार आहेत, म्हणजे पिंपल्स येऊन गेल्यावर त्याचे जे खड्डे पडतात ते जरा असतील तर त्यांनी आठवड्यातने एकदा स्क्रब करा. हळूहळू हळू तुमच्या स्किनमध्ये खूप फरक पडेल. करून बघा तुम्ही, कारण स्क्रब केल्याने डेड स्किन निघून जाते वरची, आणि असं निघून 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 हळूहळू स्किनची हे छान म्हणजे अशी लेवलला स्किन छान दिसायला लागते. आता आपण बघूया. आता हे बघा, आता स्क्रब झाल्यावर तुम्हाला स्टीम घ्यायची आहे. स्टीम घेताना जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरने स्टीम घ्या. आणि एक 50-60 नंतर खूप स्टीम पण घ्यायची नाही, कारण ऑलरेडी ड्राय पडलेली असते स्किन, मग अजून ड्राय पडते. म्हणून गरम पाणी असं घ्या आणि त्याच्यामध्ये असे नॅपकिन बुडवायचा आणि तो असा चेहऱ्यावर जिथे नाकाला असं शेकल्यासारखं करायचं. आणि जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर, आणि साधारण एक 25-30ला स्टीम चांगली घ्यायला लागते, तर गॅसवर पाणी तापत ठेवा भांड्यामध्ये, त्याच्यावर झाकणी घाला. पाणी तापलं, उकळलं पाणी की आवाज यायला लागतो. आवाज आला की ते भांडं उतरवून घ्यायचं गॅसवरनं, आणि एक मोठा नॅपकिन नाही तर काहीतरी आपली ओढणी वगैरे घेऊन त्याच्यावर भांड्यावर अशी घ्यायची, आणि मग झाकण नंतर काढायचं ओढणी टॉवेल घेतल्यावर, आणि अशी छान स्टीम बसेल अशी स्टीम घ्या. आता 60 नंतर जास्त ब्लॅकहेड्स नसतात आणि खूप स्टीम घेऊ नये, नाही तर स्किन खूप ड्राय पडते, म्हणून स्टीम खूप घेऊ नये. त्याच्यानंतर मग ब्लॅकहेड्स जर असतील, आता मला तर नाही आहेत अजिबात, तर ब्लॅकहेड्स असतील तर ब्लॅकहेड्स हे असे ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स काय असतील तर एकदा असं फिरवून घ्यायचं, म्हणजे मग निघून जातात सगळे. आणि हे बघा, ब्लॅकहेड्स रिमूव्हर तुमच्याकडे नसेल तर एक नॅपकिन घ्यायचा स्टीम घेऊन झाल्यावर, आणि हे बघा ही दोन बोटं नॅपकिनमध्ये घालायची, अशी खरखरीत नॅपकिन घ्यायचा, आणि असं दोन्ही ह्याच्यात चिमटीत असं धरून असं दाबायचं. असतील ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स तर निघून जातात पटकन. हे बघा असं दाबत दाबत इथे सुद्धा असं दाबायचं, म्हणजे ते ब्लॅकहेड्स रिमूव्हर जो मिळतो ना तो आम्ही जास्त वापरायचो नाही, कारण त्यांनी डाग पडतात चेहऱ्याला असं आम्हाला सांगितलं होतं, म्हणून आम्ही असं नॅपकिननी ब्लॅकहेड्स काढायचं. हे बघा असे असं दोन बोटं घ्यायची आणि असं चिमटीत धरून असं दाबायचं. खूप छान निघून येतं सगळं, आणि थोडंसं खरखरीत ह्यानी असं जरी चोळलंत ना तुम्ही तरी छान सगळं निघून येतं. आता आपण
चेहऱ्याला मसाज करू. एलोवेरा जेल घेतला आहे बघा आणि तो सगळीकडे मी आता लावणार आहे आणि एक लाईट मसाज करणार आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आधी की ह्याच्यामध्ये आपण ऑइल वगैरे काही घ्यायचं नाही आहे, कारण ऑइल घेतलं किंवा क्रीम घेतलं तर चेहरा तेलकट होईल आणि तुम्हाला जर कुठे पार्टी बिर्टीला जायचं असेल तसं ते तेल नंतर बाहेर येतं आणि मग त्यावेळेला ते चेहरा चांगला दिसणार नाही तुमचा. म्हणून कोणताही जेल घ्या. हल्ली क्लिनिंगचे हे पाऊच पण मिळतात, म्हणजे तू रेडीमेड. तसे जर असेल तर तसे घ्या. त्याच्यामध्ये सगळंच असतं, स्क्रब असतं, सगळंच असतं, जेल असतो, पॅक असतो. आता हे बघा, आता मी हे जेल लावून घेतलं आहे. आता हे मानेला ही 2 बोटं आहेत ना, ही अशी इथे ठेवायची, एक वरती एक खालती, आणि असा मसाज करायचा हनुवटीला. गालाला वरच्या बाजूनी असं जायचं. डोळ्याला अलगद करायचं, डोळ्याला खूप जोर द्यायचा नाही. आमच्या ब्युटीच्या कोर्समध्ये आम्हाला सांगितलेलं आहे, करंगळीच्या बाजूचं बोट असतं ना, तर ह्या बोटाने नेहमी डोळ्याला मसाज करायचा. का तर ते त्याचा जोर सगळ्यात कमी असतो म्हणून. कोरडं पडलं तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा. ही 2 बोटं डाव्या हाताची आणि उजव्या हाताचं हे पहिलं बोट, यांनी असं सर्कल मसाज करायचं आहे बघा. तसं बघा, क्रॉसमध्ये असं दोन्ही हाताचं पहिलं बोट घेऊन इथे प्रेशर पॉइंट असतात, इथे थोडंसं प्रेस करायचं. थोडासा कानाला पण मसाज करायचा, नाही तर कान वेगळे दिसतात. एकदा असा हात फिरवायचा. जर आता आपण जेल घेतो तर आपला हात कोरडा, म्हणजे कोरडा पडतो, त्यामुळे स्किन, म्हणजे तुम्हाला वाटला हात कोरडा पडलाय तर पाण्याचा हात घ्या. टॅपिंग करायचं. टॅपिंग केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. आता हे आपण एक लाईट मसाज दिला. आता आपण लावणार आहोत पॅक. हे बघा, पॅक लावल्यावर दूध किंवा रोज वॉटर असं कॉटनवर घेऊन त्याच्या अशा डोळ्यावर घड्या ठेवायच्या आणि सरळ डोक्याखाली उशी न घेता झोपून राहायचं. आणि पॅक साधारण एक 10 मिनिटात वाळेल. 10 मिनिटांनी वाळला की आधी ते पाण्याचा हात घेऊन
त्याला असं हळूहळू फिरवत 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 आणि मग तो धुवायचा. डायरेक्ट असा चोळून चोळून धुवायचा नाही. आता मी पॅक धुतलेला आहे, चेहरा क्लीन झाला आहे. आता एका कॉटनच्या कपड्यामध्ये आईस क्यूब घ्यायचा आणि चेहऱ्याला असं टॅप करायचं. त्याच्यामुळे जे आपण स्टीम घेतो, आता मी तर स्टीम घेतली नाही आहे, पण जे कोणी स्टीम घेतात तर पोर्स बंद व्हायला मदत होते गार ह्यानी. किंवा तुमच्याकडे टोनर असेल, ॲस्ट्रिंजंट असेल तर ते लावा. आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आईस लावते. आईस लावल्याने पण त्याचं ते चांगलं काम होतं, उलट जास्त चांगलं होतं. आईस बर्फ हा डायरेक्ट कधीही लावायचा नाही, हे लक्षात ठेवा. असा हातात घेऊन कधीही चेहऱ्यावर चोळायचा नाही. एका कॉटनच्या कपड्यामध्ये घ्यायचा आणि मग त्यांनी असं टॅपिंग करत 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 चोळायचं. आणि पॅक लावताना, फेस पॅक लावताना डोळ्याखाली पॅक लावायचा नाही, कारण डोळ्याखालची स्किन खूप नाजूक असते आजूबाजूची. त्यामुळे डोळ्याखाली पॅक लावायचा नाही. डोळ्यावर रोज वॉटर किंवा दुधाच्या, कच्चं दुधाच्या कॉटन मध्ये बुडवून ते कॉटन डोळ्यावर ठेवायचं. किंवा मग उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही काकडीचा ज्यूस काढून तर त्या काकडीमध्ये सुद्धा भिजवून, कॉटन भिजवून ते डोळ्यावर ठेवले ना, खूप छान वाटतं, डोळ्याला खूप फ्रेश वाटतं. हे बघा, आता सगळं मी आईस असा छान फिरवून घेतला आहे. आता मी चेहरा स्वच्छ करते, पुसून घेते. हे बघा, आता आपलं क्लीनअप कंप्लीट झालेलं आहे. चेहरा बघा किती छान दिसतोय, खूप हाताला सॉफ्ट लागतोय आणि छान असं, म्हणजे फंक्शनला कुठे जायचं असेल, पार्टीला, ह्याला त्याला, तर तुम्ही असं केलं की संध्याकाळी फ्रेश चेहऱ्यावर लाईट मेकअप जरी केला किंवा काही नाही केलं, नुसती लिपस्टिक लावली आणि थोडंसं हे लावलं आयलायनर वगैरे, तरी तुमचा चेहरा खूप छान दिसेल. बघा आता किती छान झाला आहे चेहरा आणि सॉफ्ट पण लागतो आहे हाताला आणि क्लीन झाला आहे एकदम. असं तुम्ही क्लीनअप 15 दिवसातनं एकदा घरामध्ये करत जा. आणि जे मी ह्याचे स्टेप, म्हणजे जे आपण जेलनी मसाज केला, त्याच्याऐवजी तुम्ही घरगुती जर करायचं असेल, क्रीम वगैरे असेल तुमच्याकडे तर क्रीमनी करा. क्रीम जर नसेल तर तुम्ही लोणी घ्या, लोणी त्याच्यामध्ये हनी टाकायचं आणि पपईचा गर, म्हणजे असं सॉफ्ट करून ते किसून घ्या आणि ते थोडंसं टाका आणि त्यांनी मसाज करा. जर पपई नसेल तर बनाना टाका, बनाना नसेल तर बघा, म्हणजे असं बनाना, पपई हे फ्रूट घातल्याने चेहऱ्याला छान ग्लो येतो. आणि अगदीच काही नसेल तर नुसतं लोणी आणि मधानी मसाज केलात तुम्ही. बाकी प्रोसिजर हीच सगळी आहे. फक्त मसाजसाठी तुम्ही लोणी आणि मध घ्या. तुमच्याकडे क्रीम असेल तर क्रीमने करा, तुमच्याकडे क्रीम नसेल, ऑइल असेल एखादं, मसाजचं ऑइल असेल तर त्यांनी मसाज करा. आणि सेम मेथड आहे, बाकी सगळं सेम करायचं. आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.